नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत पौष्टिक असे पालक पराठे. साहित्य बघून घेऊ. हिरव्या मिरच्या, लसूण, मीठ, बडीशोप, धने, तिखट, घरगुती गरम मसाला, हळद, 2 चमचे बेसन पीठ, पालक घेतलाय, त्यानंतर गव्हाचे पीठ. प्रथम आपल्याला पालक हा गरम पाण्यामधून उकळून घ्यायचा आहे 5 मिनिटांसाठी. पालक इथे व्यवस्थित उकळून झालेला आहे. तो एका गार करण्यासाठी दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण एक वाटण बनवून घेऊ. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक घ्यायचा आहे उकळून घेतलेला. त्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण, बडीशोप घालून घ्यायची, धने घालून घेऊ, आता हे आपण मिक्सरमध्ये पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर गव्हाच्या पिठामध्ये हे वाटण आपण संपूर्ण टाकून घ्यायचं आहे. वाटण करताना पाणी अजिबात वापरायचं नाही आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, हळद घालून घ्यायची आहे, लाल तिखट घालून घेऊ आणि गरम मसाला घालून घेऊ. इथे तुम्ही मसाल्यांचं प्रमाण थोडं वाढवू शकतात. त्यानंतर यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. बेसन पिठामुळे पराठे छान मऊ होतात. आता हे सर्व पीठ आपण मळून घ्यायचं आहे. लक्षात असू द्या, इथे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. जी पालकाची ग्रेव्ही आपण बनवली होती त्यातच हे पीठ मळून घ्यायचं आहे. इथे आपलं पीठ मळून झालंय व्यवस्थित. याला 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊ. आता आपण पराठे लाटून घ्यायचे आहेत. ज्या पद्धतीने आपण पोळी करतो त्या पद्धतीनेच हे पराठे करून घ्यायचे आहेत. हे पराठे चवीला खूप छान होतात. तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात किंवा घरी नाश्त्याला सुद्धा हे पराठे बनवून देऊ शकतात. पराठे लाटताना इथे मध्ये थोडेसे जाडसर ठेवा, म्हणजे छान लागतात हे खायला. दोन्ही बाजूने व्यवस्थित हे पराठा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता दोन्ही बाजूंनी माझा पराठा हा व्यवस्थित भाजून झालेला आहे. हा पराठा तुम्ही टोमॅटो सॉस, लोणचं किंवा चटणी, दही या सगळ्यांसोबत खाऊ शकता. तयार झाला इथे आपला हा पालक पराठा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका अनोख्या रेसिपी सोबत.